माझा मित्र. आम्ही लहानपणापासून शाळेतनं ते कॉलेजपर्यंत. कॉलेज काय बघितलं नाही आम्ही, कॉलेज काय बघितलं नाही, पण इंग्लिश हा इंग्लिश कसं असतं माहिती ना, आम्ही इथले वतनदार म्हणजे मोठे राजस्थानी, आम्ही म्हणजे कसे राजासारखे राहणार आमचं राहणीमान. पण ह्यांना कसं देवाने वरदान दिलं की तू तसं न राहता तू भिक्षा मागून खायचं, असं त्याला हे होतं. म्हणजे साईबाबा कसे बरोबर आता गाव हे गाव खाली करायचं गाव नाही आता होईल. फोन लागला, मला लागला फोन. तो म्हणतो अरे राजू तू चिंदरगावचा ना. तो म्हणतो एक तुमच्याकडे अनुखोत आहे. तो बोला हां काय रे. म्हणा माझं काम होतं. अरे बोल काय काम आहे तुझं. कळलं देवळात आहे बघ, खोटं नाही बोलणार. देवळात सवय केला आणि त्याला व्हिडिओ दाखवलं असं हे देव आहे, तुझी मनातली इच्छा काय, म्हणजे तुमचं काय अडचण तुझं काय बोलण्यात आहे तर देवाबरोबर बोल. हां काय झालं. किती वाजता 11 वाजता फोन केला. किती वाजता सकाळी 11. 4 वाजता बिल्डरनी बोलवलं आणि त्याला आज मी आलो आहे ते राजू पाताडे चिंदरगाव, त्या चिंद्रामध्ये आलो आहे. त्या मित्राकडे आलो आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे एक मंदिर आहे. इथे एक राजू पाताडे यांच्या घरी धुरीचं आगमन होत आहे. खूप दिवस बोलत आहे. आज वेळ मिळाला, आज आचऱ्यात आलं म्हणून म्हटलं चला जाऊया तिथे ना. आचऱ्यात आलेलो, तर आता बघूया त्याच्याकडे जातोय. तो इथेच आहे रिटायर झाल्यापासून. फॅमिली सोबत इथे आहे. हे दत्त मंदिर, हे बघा. या दत्त मंदिर पासून इथे आतमध्ये येतो. दत्त मंदिर स्टॉप. हा तुम्हाला रेल्वेचं स्टेशन दिसतंय का. इथे त्याने आईचं नाव दिलंय मनोरमा निवास. हे बघा हे रेल्वे स्टेशन मनोरमा निवास. हे बघा हे मनोरमा निवास रेल्वे स्टेशन आहेत काय. बंगल्याला पण नाव दिलंय मनोरमा निवास. ए राजूला बोलव. पाय पुसायला बारदान बेरदान आमच्यासाठी पाय पुसायला. अरे बापरे. सगळी तयारी त्याची असते. मग हे आहे धुरींचे मित्र राजू पाताडे, लालबाग मेवाडीतले राजू पाताडे. यांच्या घरी आमचं आगमन झालेलं आहे, पण त्यांच्या डॉगीमुळे आमची हालत बेकार झाली आहे. अरे हो ठेव पाय पुसतो ठेव. तू बसत नाही तोपर्यंत त्याचा जीव थारा नाही. तू बसतोय की आम्हाला बसवतोय. तिला काय बोलतो तुझे 6 दिवस झाले. मग दुसरं मेसेज केला होता अरे आलाच काय म्हणून. नाही आलं. अरे होय काय असं काय नाही रे. ह्यांनी पण नवीन घर बांधलेलं इकडे गावी. आता हे सगळे रिटायर होत आहेत आणि इकडे गावात सेटल होत आहेत. त्यांच्या बायका पण सेटल होत आहेत. दोघं झाला कोण आहे ते? आता येऊन गेले ना मे महिन्याचे लोक. हो घेऊन गेले. हा मग आम्ही सगळे होतो. अरे पण त्या दोघांना रजा नाही होती ना, आणि ते मेवणे आलेले, मेवणा वगैरे आलेला ना. 8 तारखा झाला. संपली. मग आता घरची चालू झाली. अच्छा. घरात पण असते ना, म्हणजे 1 वर्ष कशी घरातली आणि बाहेरची. हा हा. देवस्थान गाजवलं आम्ही फुल फॉर्मला झालो. या लोकांना अनुभव आले रे. हा बरोबर. माहिती आता या पोरांना पण ओढ लागली. बरोबर. देवस्थान म्हणजे समजायला तुला बोललो होतो ये देवळात देव कसे असतात काय असतात लांबून लांबून. ना ती रील बघितल्या ना, एक रील बघितल्या मी. रील बघितल्या तुझ्या. बघितलं ना. पुन्हा गोवा, अलिबाग, मुंबईवरून पब्लिक एवढं आलं होतं ना, म्हणजे
ते तू टाकलेलेस ना फोटो सगळे ते बघितले मी सगळे. बस बस हे तिला की वाटते ते नको सिंबा हे बघ ती घाबरते तिला नाही आवडत. काय करताय? जेवण करते पुरणाची पोळी इकडे कामाला लावलेलं आहे आम्हाला. पुरणाची पोळी? कंटिन्यू गॅसवरच असतो. हा गाणं म्हणते. मग आम्हाला जायलाच मिळत नाही मुंबईला. अरे बाबा मुंबईला कधी जाणार आहे? कोण आहे? मुंबईचा आशू यूट्यूब चॅनेल बघा. अरे बाबा हा मला असं घाबरायला होतं ना. घेतला नाही बांधत. इथे जरा थंडावा आहे कारण इथे ऊन एवढा नाही येत. आमच्या आडवलीमध्ये भरपूर ऊन येतं. इथे एवढा मोठा जागा आहे त्याची त्याच्यामुळे झाडं लावलेली होती. हे बघ पत्रे टाकले ना की असं थंडावा येतो आहे ना रे. ते बघ पत्रे टाकले. हां हा बरोबर. आणि हवेशीर आहे ना. आणि हे होतं गळती होत नाही. आपल्याकडचं ऊन तुला टाकावं लागतं त्यानं ऊन तडकलं ना हां तर खादा पडला एकदा पाणी घुसलं की मग ते तेच होतं आहे रे. खराब होईल. बॅक साईडला तेच झालं आहे माझं. हा. म्हणून मी लगेच पहिल्या जवळ गेलो पैशाचं म्हणजे थोडं हे नाही गेलं. बघूया आता मी पण पत्रे टाकून घेतोय. पाहिजे तर माणूस येतो तुला. कोण आहे? मित्र आहे माझा. आहे ना. हो चांगलं आहे ते फेमस आहे तो. हां हां रिझल्ट म्हणजे तो पाकी टाकणार आहे ती पाकी काय तू पाकी टाकून घे म्हणजे कारण का इकडे बऱ्याच लोकांचं हे झालं आता यांनी पण केलं बघ. हां. सिलिंग खराब झालं. मग चुलत आमचं म्हणजे पाहिजेत ना. कारण इथलं मुंबई कडक आहे. लय कडक. या वर्षी जाम भरपूर तापतं एकदम. अहो आम्ही दोघंच आहे. 2 फॅन एसी कूलर तरी गरम होतं. ओपन आहे ना एकदम हां. तरी आमच्याकडे आमच्या इथे सगळं ते शेती आहे ना रे. हां बस त्याच्यामुळे ते त्याच्यात ती पाखरं कुठली हो प्रकारची एकदम वेगवेगळे विचित्र येतात. येतात घरात. अरे एकदा विंचू आला घरात. सगळ्यांकडे माझ्याकडे पण आला होता. अरे एवढा मोठा होता. आम्ही जेवत होतो आणि पटकन तो तिथे गेला तर बारक्याचं लक्ष गेलं त्याने उठून टाकलं. एवढा मोठा काळा तसा पाली हो, पाली पाली पण पण मारते. बरोबर. एक प्राणी ठेवत नाही. मारून टाकतात. घ्यावं लागेल. तू इन्व्हर्टर लावलाय? हा लावलं लावलं? एलसीचं लावलं. घरचा कोकम आहे रेडीमेड नाही. आपण गोड कमी असेल चालेल. घरी कोकम बनवलेलं ते त्याचं आहे. ए बस खाली बस. तुम्ही बारीक झाले एकदम. मग कामाला लावलेलीच असते. कामाला चांगलंच लावलंय. काय बाळ बघितलं ना आहे इकडे होतात बायका. कालच आली होती आज एक अपॉइंटमेंट घ्यायला लागते आधी. हा डायरेक्ट येत नाही. मग त्यानं सांगितलंय मी फोन करून या. तिला बरं नाही माझी पाय कामं दुखतो असतात तिचा. ना. तिला घाबरवू नको आधीच सांगतो तुला मी. नाही तर पट्ट्या घेऊन मारावं लागेल तुला. माझं काम केलेलं आहे. मी तुला सांगितलं ना तुला बरं नाही. मला आता मुंबईला वाट बघतायत कधी येते. मग त्या बायकांचं चिडचिड किती महिने झाले दिवाळी मग दोरे राहिले. मग सगळे तेच बोलताय बाई कशी राहत्या बायका. कसं आहे माहिती आपलं स्वतःच आहे ना. पाण्याची टंचाई येईल काम थोडं बघूया. पाऊस पडू दे. खत पण घातलंय येतात ना. काल जरा मोठा आमदार आला होता. पण नशीब जेवण त्या मित्राने तिकडे गेलं. तर आमचं काय पहिला सांगितलं नाही. पहिला सांगून आले तर इथे खा जेवले असते. हो 40-50 होते. झाला त्या बारकापैकी ओळख करून दिली. तो म्हणतो या आपण करूया काहीतरी. तुम्ही सगळं हे करून जातात हे त्याला हे बरं आहे ना इकडे विहिरीचं पाणी सर्व नॅचरल. पण दोघे इथेच आहेत. डुप्लिकेट नाही. बस खाली ये बसले ते बसले नको ना सांगितलं तुला कल काढू. आता पण तू विसरला ना वर्ष करून ए इकडे रे सिंबा सिंबा ए हे बघ काय सांगतोय. मला मीटिंग अजून ऋण आहे म्हणजे तो म्हणतो ए मी तुझा जीव वाचवलाय. मला हक नाही केलंस तू. मला हक नाही केलंस. इकडे इकडे मी नाही पट्टा नाही घेते. मला हक कर. मला हक कर. मला आधी हक कर. हक कर. मी तुझा जीव वाचवलाय ना. मला प्रेम नाही केलंस तू माझ्यावर है ना.
मला हक्क कर, चल हक्क कर, मला हक्क कर. स्वामींना पाया पडले आणि सगळं पूर्ण चेक केला ताण शेण होतं ना म्हणजे तू माझा दाता आहेस, माझा रोज जीव आंघोळ वाचवला. पाहिजे त्याला रोज आंघोळ घालतो रोज घालावे लागते. रोज हे आंघोळ. वो रोज बाथरूम मध्ये मी जातो जाण्याच्या आधी पहिलं खालून आल्यावर पाय धुवायला बाथरूम मध्ये जाणार हा. मला सांगणार असं तोंड लावणार माझ्या मॅक्सीला मग मला आतमध्ये येऊन चल पाय मी धुवची तुझं चल मला हक्क कर, ये चला. दादागिरी या कुत्र्यांना इकडच्या किती मुलींना प्रेम माझ्या. हा. पोरापेक्षा आजचं हे आहे पोरं आम्ही बोलतो याला तुमचं हे नाही होय बा बघा कसा त्याशी आजारी होतं ना ही व्हिडिओ त्याला दाखवा. हा? ही व्हिडिओ त्याला दाखव कोणाला? याला. बघ तू का माहिती का? हा, ते आजारी होतं ना तर आम्ही दोघं जेवत होतो बारका आणि मी ह्याला दिसला आपला माणूस जेवायला नाही बसलाय बाई खॉटवर चढला याला हाताने असं असा तुला आता सवय झालेली आहे. आम्हाला सवय नाही ना त्यामुळे आम्हाला भीती वाटते. बसला तेव्हा तो खाली बसला. आता तू आलाय बराच वेळ ना आता हा. चल, आता सगळ्यांना म्हणजे अरे लहान पोरांची ते एवढी काळजी घेतो ना त्यांच्या आई वडील फिके पडतील. बस अशीच एक बाई आली माझ्या मित्राची त्याचा साडू आणि त्याचा मुलगा बारका 3 वर्षाचा होता. आले वाटतं हे काय मालवणला जाऊन आलास? गोप्रो आहे. बोल ना काय आणलंस काय ते सांग. युट्यूबवर काय आणलंस का? आम्ही पण आजरामध्ये भाजीसाठीच गेलेलो पण एवढ्या भास काल आलो मंगळवारी मी यायला चल ये गेलेलो वर बघ ये. कणकवलीला गेलेलो. काय नाही कणकवलीत बाजार करून आलो. छोटा की मोठा हा छोटा हा तो छोटा. मोठा. तुला घाबरतो जरा हा ए सिम्बा काय ए जरा जरा ये इथं. उठ आता. आता काय नाही. काय नाही करणार ए काय कुठले अर्टिगा घेतले? नाही, इनोवा घेतले. चल. हा बा एक बेडरूम. मी तर लादी उगाच बसवून घेतली याला ते असेच कलर करून घ्यायला पाहिजे होती. हा, मी तुम्हाला बोलली कलर. अरे अरे हे पण मी पण हे टाकून घेतली आहे पण काय उपयोग नाही रे पाणी येतच आहे खाली. मग असं आहे बघ, असं लावावं लागतं. हा अशीच करावी लागणार आहे. नेट हवेशीर आहे जाऊ कधी फंक्शन असलं तर हा विचार चांगल्यावरती काढायला रूम पडते काय माणसं पाहिजे ना कोण नाही तर काय हा मग तेच ना उगाच कशाला ना झालं त्याच्या हॉल बरा वाटतो. बाबा इथे मस्त आहे, मोकळा आहे ना समोर. हम्म. ॲक्च्युली पावसात मस्त क्लायमेट हा आकाश आहे ना जवळ आहे आपल्याला म्हणजे तुमच्या इथे म्हणायचं चंद्रबिंद्र वरती याच्या छतावर आहे ना तारे बिरे आहे ना. हे बघ अशी टाकी आपल्याला वर बसवावी लागणार हा तेच अशी करायची. असंच करूया ते ती बाहेर टाकली बघितली मी गडगाडा नाही ते वर घ्यायची आहे रे वर वर घेणार आहे ती सिम्बा म्हणजे काय टाकी पण म्हणजे थंड राहते ना मग पण ते पत्रे टाकून घेतल्यानंतर काढणार आहे ना. कमळ ते कमळ येणार आता कुठलं? हे हा ती कमळ आली आहेत. काय माझा मित्र आम्ही लहानपणापासून शाळेतनं ते कॉलेजपर्यंत कॉलेज काय बघितलं नाही आम्ही कॉलेज काय बघितलं नाही पण इंग्लिश हा इंग्लिश मला बोलून दाखवलेली अरे हा अजून चालून ठेव हा बघ अजून नाही निघतो रे आता काय घेड लागलायस काय काय मारेल बायको अरे नाही आम्ही ये, आता जेवून जा, थांब. अरे आम्ही अरे कात्रमध्ये नाश्ता बिष्टा करून आलोय आम्ही. येड लागलाय काय मग ही येड्यासारखं करू नको. अरे नाही निघायचं आहे. अरे, थोडं थोडं खावे रे आम्ही अरे नको काय नको खरोखर सांगतोय. तुम्ही ब्लॉग वगैरे करता हो माझ्या आधी लक्षात नाही आलं मग सगळे सगळी भारी आहे आता यूट्यूब खोल आणि नंतर बघ मुंबईचा आशू किचन मी आलो फिरून तरी पण बघ परत तो म्हणतो पाणी पिया अच्छा हे वेगळं गेलं इथून सेपरेट याचे मित्र येतात ना हा. जेवणाचं मटणाचं इथे करा बोलू ते किचन मध्ये आता याचं मेंबर येतात ना अंगणेवाडी हा. आता हे आहे पुढच्या महिन्यात हा सगळे 30 लोक आहेत तो हे बरं पडतं हे बाथरूम इकडे आंघोळीचं बघताना हे हा हॉटेल झालं हॉटेल बरोबर बरोबर मस्त गेलाय. मस्त केलंय हे बरं केलं सेपरेट केलं आपण सही केलंय. हा ना हा स्टोरेज स्टोर. म्हणजे सामान मी काय ठेवणार हा अडगळीचं सांग हा ते बरोबर आहे. मशीन आता हे पुराळ उदळ वगैरे एक मात्र आपलं गावी असलेलं की संडास रूम सारखं संडास त्याच्यावर बसवली आहे ना आपलं हे कुठलं चॅनल काय मुंबईचा आशू
मुंबईचा आशू. आशू पाठवा मला व्हॉट्सअप करून. हा मग सगळं गावचं पुढं तुम्ही हे करा. त्याच्याकडे पाठवीन मी. हे बरं आहे, तिकडे कंटाळा आला तर इथे येऊन झोपायचा आहे ना. हो आम्ही आत्ताच रान कापून घेतलं यायच्या आदल्या दिवशी. परत येणार हा ते येतच राहते. आम्ही पण कापून मी आता तर कापून घेतला बाबा, बोललं आता थोडा थोडा आहे तोपर्यंत कापा. मी जाणार नाही, परत येणार आहे रे. हा मी पण तेच आहे, मला पण परत येईल. आता ऑगस्टला यावं लागेल ना. आता ऑगस्टला परत पूजा आहे ना. हा. सोमवार हे करावं लागणार पूजा. तर ते मंदिर पाहिजे तर येतो, पूजेचा ब्लॉग करायला येतो मी. ऑगस्टमध्ये येणार आहे परत. तारीख मला सांग फक्त. नाही, श्रावणी सोमवार असतात ना. डायरेक्ट रामेश्वर मंदिरात जाऊन आम्ही पूजा करायची असते. हा अरे लय भरपूर अनुभव आले. अरे भांडूचं हे काय सांगतो, 5-6 वर्षाची पोरगी आहे. तो मित्र आमच्या कॉलनीमधला. तो आला होता ना इथे, त्याला देवस्थानाचं आम्ही दाखवलं ना तिथे. तर त्याची पोरीन काहीतरी म्हणजे असं खेळता खेळता 35 फूट आहे. 35 फूट. किती उंच आहे ना. भरपूर कासव उंच सोडले, आहे. 2 आहेत कासव. 2 कासव. हे असं ठरवलंय बरे कचरा नाही लागत. तर त्याचे ही बरी आहे, अशी छोटी आहे हा? ना, अशी 6 फूट रुंदीला आहे. नाही. 6ची एकदम जशी रुंदी हे हो अशी ना, हा हा. अशी अशी पाहिजे. ते आपल्याला आवाज पहिले रिंगिंग असते ना, रिंगिंग बावडी तशा त्या type टाईप मध्ये. मध्ये. फक्त हिचा गेअर 6चा टाकलाय. पाणी एकदम टेस्टी आहे बघ. तो 3चा येतो, 3 नाही तरी. हेच वापरतो ना घरात? हो. हे काय पाईप सोडलं. मोटर कुठे बसवली आहे? कुठं आतमध्ये पाण्यात आतमध्ये आहे. आहे? हा, हो, पाण्यात. पाण्यात आहे आतमध्ये. विहिरीचं पाणी ना थंड असते. खाली कशाला टाकतो? काय ते अशी आत ठेवतो रे. ते परत काय ते कावळे बिवळे येतात ना. हे कोण पाणी पिऊन बघ. धर ग जरा अशी. असं नॅचरल पाणी प्यायचं. टाकवत. म्हणून इथे तब्येत चांगली राहते. हा बरं आहे. चांगली राहते. तुला दे मस्त. दर पाणी पी. बघ, एवढं ऊन असून सुद्धा बघ पाणी कसं आहे बघ. हा मग तेच म्हटलं, बावडीचं पाणी एकदम थंड असते. कॉन्ट्रॅक्ट दिलं ना 2 पैसे जातात. हे बघ इथे अळंबी येतात. आई आहे ना, पण ते उघडले. काय ते? छत्री झाली. हो येतात ते. बारकी असतं ना गाडी. अळू आहे ना ते? अळंबी. अळंबी म्हणजे अरे याचे हे करायचे, भाज्या बिज्या करायचे. हा कुत्रे छत्री ना. आळंबी. बरेच येतात ते. हा पण हे ना बंद असताना खायचे, उघडले असे हे असतात ना भाजी. लहान असताना काढायचे रे, लहान असतात ना, आत किती येते ती लहान असतात ना, लहान तेव्हा काढायचे. अशी कळे कळे. तेव्हा ते हे असतात. आता अरे आपल्याला याच्यामध्ये दिसतात की मार्केटमध्ये वगैरे अळंबी दिसतात ना, असे छोटे छोटे असतात. हा हा नाही खात. माहिती चांगली भाजी होते रे. नाही. करण्यावर असतं तिथे. ही बी भाजी असा- चांगली होते. असा काळा पाहिजे. हा हा याचा याच्यापेक्षा काळा ना- अजून छोटा असतो. त्याची भाजी करायची. बाळू बिळू येऊन गेलाय. बाळू राहिला होता. अरे. अरविंद दळवी आलेला. आलेले. हो अरविंद दळवी येऊन गेला. फॅमिली घेऊन आणला. हा हा तो राहिला. तरी पण मालवणला घेतला ना, पण बिल्डिंग मध्ये आहे. चले निघूया. अरे जेवण बनवून आलोय आम्ही. अरे आमचं जेवण आहे. अरे नाही. काल ना वडे, मी कमी खाते. वडे आहेत, भाजी आहे. मग ते काय करू, 2 दिवस राहणार ते जेवण. नमस्कार मित्रांनो, या चिंदेर गावातील हे दत्त मंदिर. आज आपण आलो आहे दत्त मंदिरामध्ये. पाहू शकता तुम्ही मंदिराची आरास बघा किती सुंदर आहे. मस्त वाटतं मंदिर. ही पालखी ना. दत्त जयंतीला यायचं. जर आंघोळ घे आणि हे कर. त्या पादुका आहेत ना आतमध्ये, लाईट आतमध्ये जातात. हा.
इथे मोठा भंडारा असतो घालतात ते जेवण आणि शनिवारची आरती असते. आरती म्हणजे बघशील तर वेगळी असते एकदम. प्रदक्षिणा घालून वगैरे देवाला हे करून घेतात. मोठं हे असतं. दिसतंय ना ते आतमध्ये पादुका आहे. लाईटचं काय समजत नाही काय झालं ते. गेली असेल तर आता. कोणतं भाषण आहे? दत्तांचं. दत्ताचं आमचं आहे ना. हो. मग ते स्वामींचंच आहे ना. हो स्वामी. नाही पण ह्या आहेत ना, ह्या पादुका माझ्या घरात भेटल्या तिथे. ह्या माझे पूर्वज त्यांना भेटले. कुठल्या जुन्या घरात की आता नवीन? जुन्या घरात. जुन्या घरात हां. भेटले. तिथे मग आम्ही ते देऊळ बांधलं. म्हणजे ही जागा त्यांना मिळाली ना. हां. त्यांनी घेतलं. तर त्यांचं कसं असतं माहिती ना, आम्ही इथले वतनदार म्हणजे मोठे राजशाही. आम्ही म्हणजे कसे राजासारखे राहणार राजा आमचं राहणीमान. पण ह्यांना कसं देवाने वरदान दिलं की तू तसं न राहता तू भिक्षा मागून खायचं, असं त्याला हे होतं. म्हणजे साईबाबा कसे बरोबर, स्वामी माहिती. तसं त्यांना हे होतं. मग ते गावागावात ना फिरून असे भिक्षा मागून खायचे. मग काय व्हायचं, मोठ्या भाऊ हा छोटा भाऊ ना, मोठ्या भावाला राग यायचा. हां. मग यांच्यात भांडणं व्हायचं. अरे तू बहिणी आमचं नाव खराब करतो असं असं. म्हणजे ते असं चाललं. बरोबर. मग त्याने काय केलं, तू आता आमच्यापासून वेगळा राहा. वेगळा. मग त्याला सेपरेट केलं. मग तिथे त्यांना साक्षात्कार झाला. स्वामींच्या पादुका तिथे भेटल्या. मग ते इथे त्यांची जागा आहे. मग इथे राहायला आले. मग इथे त्यांनी देऊळ बांधलं. पण अजूनही त्यांचा दृष्टांत आहे. आता नाही आहे, तो होतो. ते दर आम्ही वर्षाला 2-3 वेळा जाऊन भिक्षा मागून मग ते तिकडे जेवण करतात. म्हणजे बटारखाना इकडे आहे. कासले म्हणून त्यांनी बरं काय? आले ते मारवाड म्हणजे बौद्धवाडी. ते वरतीकडे तलाव बघितलं. हां बघितलं त्याला. तलावाचं उद्घाटन मी केलं. हां त्यांना हे करतात. हा आता बोटिंग होते. बोटिंग होते का? आता हे पर्यटन स्थळ होत आहे ना. आता इथे फिरणार बी नाही. हे आता पोरं जायला बघणार नाही. आता ही लोक अरे मुंबईवर सांगतो काय सगळी इकडेच यायला बघताय. हां. आणि आमच्याकडे कोण आलं की त्याची इच्छा होत नाही जायची. होय काय? म्हणजे असं तू बघशील असं हे नाही करत. नाही इकडे जरा बरं वाटतं. जरा शांत आहे ना या साईडला. आतमध्ये आहे ना हे. पण सण बिन सगळे एकदम आमची जुनी रुटीन. हां हां हां. हे मंदिर रवळनाथ. रवळनाथ देवळं भरपूर आहेत फिरायला. तुम्हाला वेळ पाहिजे. हां वेळ पाहिजे. इथे रामेश्वर, पुढे गेलं भगवती, तिकडे गेलं पावनाई रोडला, हे सातेरी डांगो या साईडला. देव रवळनाथ मंदिर चिंदर. आकारी मंदिर तलावर आलं ना, ते आकारी मंदिर. पण सगळे आज सत्ता ह्याच्याकडे आहे. म्हणजे कोणाची दुःख आली की ह्याला हे करायचं, हा मग त्याचं हे करणं. ते मेळे भरतात सगळे. देव इथे उभे असतात. अच्छा. सगळं आणि पूर्ण भरलेलं असतं सगळं. समजलं? देव प्रत्यक्ष इथे उभा राहून ते खांब आतमध्ये. आता ते ते तुमचं घर काय ते पळवा काय असते ते? आता गाव हे गाव खाली करायचं. गाव नाही आता होईल. या देव रवळनाथ. बोल. हे आहे चिंदरगावचं रवळनाथ मंदिर. आपले अरे ये आतमध्ये ये. बस येते. तू पण बस काय देवळात जात नाही ना. बस बस. आता त्याची स्टोरी सांगतो. पाहिजे तर तुला फोन लावून जाऊन मोबाईलमध्ये आहे त्याचा. मी ठेवलं आहे रेकॉर्डिंग. त्याचं काय झालं माहिती आहे ना, त्यांनी SRAमध्ये रूममध्ये नंबर लावला. पैसे भरून भरले. पण त्याच्याने बिल्डरची भांडणं झाली. कशी व्यवहार देणार याच्यावरनं. 5 वर्ष त्याला त्यांनी रखडवलं. 5 वर्ष काय दिलत नाही. त्याला म्हणजे चल नाही येते हे करताय ते करतो. बायकोने दागिने वगैरे घाण ठेवून त्यांना पैसे पेड केले होते. सगळे दिले. आणि हे झालं.
तर त्याला कोणीतरी आमच्याकडे एक दलाल होता, इकडे होता, मेला होता आमच्या याच्यामध्ये वाढलेलं मेला. त्याला आम्ही झापलं होतं, तर म्हणजे बडबडलं होतं जेव्हा त्याला देवाच्या याच्यावर उठवलं म्हणून. तर त्यांनी हे केलं, तर त्याला त्याचा नंबर गेला, कोणीतरी दिला दलालाचा. त्यांनी म्हणतो असं चिंदरगाव ऐकलं कोणतरी आहे माझा, कोणतरी आहे म्हणून. मग त्याला माझं नाव आठवलं, योगायोगानं त्याला आठवलं, तर माझा नंबर त्यांनी कोणाला घेतला ऑफिसमधनं आणि मला फोन केला. आणि मी तेव्हा देवांबरोबर होतो. आणि असं हे करता झालं, तर त्यांनी बोला हा कशाला फोन लावतो, बोला मला तू ओळखत होतास त्याला? हां माझ्या ऑफिसमधला ऑफिसमधला? हां, तिकडे म्हणजे आमच्या डिपार्टमेंट नाही, दुसऱ्या डिपार्टमेंट. असंच आपलं नेहमीचं भेटणं असायचं. तर शिरीष राहणे म्हणून असं. तर हे झालं. त्यांनी मग हे करता काय झालं, त्याला फोन लागला, मला लागला फोन. तो म्हणतो अरे राजू तू चिंदरगावचा ना? तो म्हणतो एक तुमच्याकडे अनोख होत आहे. तो बोला हां काय रे? म्हणा माझं काम होतं. अरे बोल काय काम आहे तुझं काय काम आहे ते सांग मला. मग तो मला त्यांनी स्टोरी सांगितली, असं अरे झालं, तो बिल्डर आहे ना, आम्हाला पोझिशनच देत नाही, माझे पैसे सगळे घेतले, पण आम्हाला हाडतोड करतो, शिवाय आणि मग हे करतो आहे. आणि मी आणि बायकोचे सगळे दागिने वगैरे मी घाण ठेवले, सोसायटी काढली, हे काढलं ते काढलं, असं सांगून त्यांनी हे केलं. बोलो अच्छा तुला कोणी नंबर दिला बोलो? तर मग तो असं एक ओळखीचा भेटला, त्यांनी दिलं. ते काम कर त्या बोलो मीच आता देवाबरोबर आहे, तुझं काय कारण आहे, जसं मी तुम्हाला आता हे केलं, तर तू एक काम कर, मला व्हिडिओ कॉल कर. तू व्हिडिओ कॉल कर, लाव मला कॉल. आणि योगायोगानं मी व्हिडिओ कॉल केला. आणि मी देवांबरोबर होतो ना, मी असल्याशिवाय देव येवतलं ना, आम्ही आपल्या देवांबरोबर होतो. तर त्याने किती वाजता, पहिला 10 वाजता कॉल केला, नंतर बाबा ऐकू जरा ते याच्यावरती, मग तिने आपला हे करून आंघोळ करून मग आलं केलं. तो बोलो व्हिडिओ कॉल कर, मी देवांबरोबर आहे. आणि जसं तुम्हाला आता मी सांगितलं ना, तसं मी त्यांना सांगितलं तुम्ही आता मी देवाकडे बसलो, तुम्ही देवाशी बोला. मग व्हिडिओ त्यांना कॉल करून देवाशी संपर्क केला. कळलं, देवळात आहे बघ, कुठं नाही बोलणार, देवळाचा हे केला आणि त्याला व्हिडिओवर दाखवलं असं हे देव आहे, तुझी मनातली इच्छा काय, म्हणजे तुमचं काय अडचण, तुझं काय बोलणं आहे ते देवाबरोबर बोल. हां काय झालं, किती वाजता, 11 वाजता फोन केला. किती वाजता? सकाळी 11ला. 4 वाजता बिल्डरनी बोलवलं आणि त्याला लेटर देऊन टाकलं. किती वर्ष रखडत होता? 5 वर्ष. हे काय मी स्टोरी नाही करत काय, मला तुझ्या याने रेवणार नाही. पण तो माझ्या देवाला मी सांगितलं, माझ्या माणसं आहेत, झालं पाहिजे. आम्ही जे करू ना आता त्याच्याकडे जे मी शब्द टाकणार ना, तो उभा राहणार. आता तुला अनुभव येईल, तू स्वतःने सांग. आज जे तुम्ही सगळं, मी माझ्या परीने काय सांगायचं गेलं, बरोबर, त्या पोरीच्या माझ्या पटीवर वेश लागला, क्लेश लागलाय, तिची रक्षण झालं पाहिजे. ती आजच्याच तिचा काहीतरी निर्णय झाला पाहिजे, बरोबर. आणि हा इथे तुला आता हेच सांगतो, इकडे त्याचं देवस्थान चालू आहे. आणि जी व्यक्ती त्याच्यामध्ये होती ना, ती मालवणला ॲडमिट होती. डॉक्टर त्याला चेकअप करत होता, त्याच्या अंगात ते गेलं. तो आणि सगळ्यांना साईडला गेलं. तो म्हणतो हे काय नको ते तुमचं, गप्प राहा, देवस्थान आहे माझं. देवाने आम्हाला त्याला मालवणला हे आलं, भंगारला जाणवलं आणि त्याच्या सगळं अंगातला उतरलं. आम्ही रात्री लगेच गेलो त्याला बघायला. त्यांनी बायकोने फोन केला, हो तुम्ही तिकडे देव काढलेत का? बोलो हो देव काढले आम्ही. हो त्यांचं ते सगळं म्हणजे बघ, इथून तो देव तिथपर्यंत पोचला, हा इथून दिल्लीला पोचेल. हो समजलं. आता याच्याकडे जे आपण बोलतोय ना, आता तुझी इथे भावना गेली, पटकन तिथपर्यंत गेला त्याचं. असे अनुभव आहे तिथले, साधे सुद्धा नाही गेलं. आणि आपण म्हणजे आम्हाला काय तुम्हाला म्हणजे आता माझं हे करण्यासाठी हे नाही, हे कारण की तो जागृत आहे, त्याच्याकडे सगळे असे बाळाचा जो हे झाला आहे ना, आम्ही जे बोलू ते म्हणजे उभा राहिलेला आहे. फक्त आपला विश्वास ठेवायचा, विश्वास पाहिजे, बरोबर, मेन विश्वास. आणि आपल्या दुःख म्हणून काय जे असेल तो तारणार आहे, सर्व त्याच्याकडे आहे, हा रवळणार आहे मेन 12-5. आणि ह्याच्याकडनं सगळं हुकूम मिळवायचं, बाकी तू कुठे जाऊ शकत नाही, बरोबर. हे असेल ना, हा त्याच्या उरावर जाऊन बसणार. तुला संध्याकाळपर्यंत काहीतरी न्यूज येईल बघ. तर मित्रांनो, असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातील. आवडल्यास तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय. इथं हा व्हिडिओ मी इथेच संपवतो.